मॅडम, आज कशाचा लाईव्ह डेमो दाखवताय? अ, मॅडम, आजचा लाईव्ह डेमो जो आहे तो म्हणजे की आपलं जेएफसी ॲग्रोटेक सांगली यांचं जे काही फ्युचर पीएच आहे, याचा आज मी लाईव्ह डेमो दाखवणार आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या जमिनीचं आरोग्य जर टिकवून ठेवायचं असेल, तर जमिनीचा सामू आणि पाण्याचा सामू जो आहे, तो आपल्याला तिथं योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला भरमसाठ खतं आपण तिथं वापरतो आणि ती खतं वापरत असताना पाण्यामध्ये मिक्सअप करून आपण ती ड्रिपमधून किंवा फवारणीमधून देतो. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, की जी खतं आहेत ती त्याच्यामध्ये प्रॉपर मिक्सअप होत नाहीत. कारण बऱ्याच वेळेला जे पाणी देतो, ते पाणी जड आहे असं आपण म्हणतो. तर जड आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा जो सामू आहे, तो 7च्या वरती असतो आणि आपल्या बऱ्याच वेळेला त्यामुळं जमिनीचा सामूसुद्धा 7च्या वरती गेलेला आपल्याला दिसतो आणि ह्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे की जे अपटेक आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं किंवा जे जमिनीमधलं जे काही जीवाणूंचं कार्य आहे, तिथं खूप त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स आणि अडथळे आलेले दिसून येतात. आणि आपल्या जमिनीचं आरोग्य जर टिकवायचं असेल, तर आपल्या जमिनीचा आणि पाण्याचा सामू तिथं योग्य असणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच वेळेला आपण फवारणीमध्ये खतं वापरतो आणि ती काही लिक्विडमध्ये असतात, तर काही पावडर फॉर्ममध्ये असतात. पण ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये टाकतो, तर त्यावेळेला काय होतं, की ते फुटतं. म्हणजेच औषध फुटतं असं आपण तिथं म्हणतो आणि दह्यासारखा एक टेक्स्चर तिथं त्या सोल्युशनचं तयार होतं आणि ते आपण जमिनीमध्ये, फवारणीमध्ये किंवा ड्रिपमधून आपण तिथं देऊ शकत नाही. कारण त्याची कार्यक्षमता पूर्णपणे तिथं कमी झालेली असते. मग आता हे फुटलेलं औषध तिथं आपण देऊ शकत नाही. पण ते जे औषध आहे, ते आपण क्लिअर करू शकतो आणि ते क्लिअर करण्यासाठी आपल्याला जेएफसी ॲग्रोटेक सांगली यांचं फ्युचर पीएच हे वापरायचं आहे आणि आता याचा लाईव्ह डेमो मी दाखवणार आहे. तर आपण बघूया, की ह्या लाईव्ह डेमोमध्ये नक्की हे काम कसं करतं. तर औषध हे कधी फुटतं, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण ते समजून घेऊया, की ज्यावेळेला आपण पाणी घेतो आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला जी काही औषधं आहेत, ती आपण टाकतो. पण ज्यावेळेला कमी पीएच असणारं औषध किंवा जास्त पीएच असणारं औषध, हे दोन्ही एकत्र ज्यावेळेला पाण्यामध्ये येतात आणि त्यावेळेला ते औषध फुटतं आणि पाण्याचा पीएचसुद्धा तिथं वाढतो. आणि पाण्याचं पीएच वाढल्यामुळं ते औषध जे आहे ते फुटतं आणि त्याचा जो बॅलन्स आहे तो तिथं डिस्टर्ब होतं. आणि तो कसा डिस्टर्ब होतो तर आपण लाईव्हमध्ये ते आता बघूया. तर इथं मी 2 सोल्युशन्स घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपलं जेएफसी ॲग्रोटेक सांगली यांचं जे काही झिंक ऑक्साईड फॉर्ममधलं जे सस्पेन्शन आहे ते 39.5% ते मी इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर जेएफसी ॲग्रोटेक सांगली यांचंच जे काही जे ग्रीन फर्ट हे मायक्रोन्यूट्रियंटवरती जे काही आधारित आपलं एक फर्टिलायझर आहे ते मी इथं घेतलेलं आहे. तर ह्याचा पहिल्यांदा आपण पीएच चेक करूया. तर सगळ्यात पहिला म्हणजे की आपण पाण्याचा पीएच चेक करूया किती आहे तो. तर ह्याच्यामध्ये मी पाण्याचा पीएच इथं बघते. तर इथं आपल्याला पाण्याचा पीएच जो दिसतोय, तो इथं आपल्याला 6 पीएच दिसतोय पाण्याचा आणि त्याच्यानंतर आपल्याला झिंक ऑक्साईड सस्पेन्शन जे आहे, तर त्याचा पीएच आपल्याला तिथं बघायचं आहे. आता ह्या झिंक ऑक्साईड सस्पेन्शनचा जो पीएच आहे, तो इथं आपल्याला 10च्या आसपास इथं आपल्याला तो पीएच इथं दाखवतोय आणि त्याच्यानंतरचं जे आपण घ्यायचं आहे ते म्हणजे की आपलं जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, तर त्याचा पीएच आपण बघूया. तर त्याचा पीएच आहे 2. आता इथं 2 पीएच असणारं सोल्युशन आणि एक 10 पीएच असणारं सोल्युशन ज्यावेळेला आपण एकत्र करतो, तर त्यावेळेला काय होतं,
की ते औषध फुटतं आणि ते कसं फुटतं तर आपण आता बघूया. तर इथं मी झिंक ऑक्साईडचं सस्पेन्शन घेतलेलं आहे आणि जे की ह्याचा पी एच आहे तो 10 ते 12 पी एच आहे याचा. आणि ते मी ह्या आपल्या 1 लिटरचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचं हे कमी पी एच म्हणजे ह्याचा 2 पी एच आहे हे जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं जे काही आपलं ग्रीन फडचं आहे ते मी इथं टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इकडं की इथं आपल्याला क्लम्पिंग्स दिसतात त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे चहा कसा फुटतो तर त्याच्या पद्धतीनं इथं आपल्याला क्लम्पिंग्स दिसायला लागलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जेएफसी ॲग्रोटेक सांगली यांचं जे काही फ्युचर पी एच आहे ते 1 लिटरला आपल्याला 1 ml टाकायचं आहे. इथं मी घेतलेलं आहे आणि इथं आपण टेस्टिंगमध्ये इथं काय करूया की 1 ml मी इथं टाकलंय. तर आपल्याला ते बघायचं आहे आता की ते सोल्युशन कसं क्लिअर होतंय. तर इथं तुम्ही बघू शकताय. तर मगाशी जे फुटलेलं होतं औषध ते आता इथं तुम्हाला क्लिअर झालेलं दिसून येईल. आणि आता आपल्याला काय करायचंय ह्याचा पीएच बघायचा आहे आणि ह्या पीएच साठी मी इथं परत लिटमस पेपर टाकते ह्याच्यामध्ये. तर इथं लिटमस पेपरवरती ह्याचं सोल्युशनचा पीएच जो दाखवतोय तो 6 दाखवतोय. म्हणजेच काय की ज्या वेळेला तुम्ही कमी पीएच असणारं एखादं उत्पादन किंवा एखादं औषध जास्त पीएच असणाऱ्या उत्पादनामध्ये मिक्सअप केल्यानंतर ते ज्या वेळेला तुम्ही द्रावण त्याचं तयार करता तर तिथं औषध फुटतं. पण हे फुटलेलं औषध आपण शेतीला आपल्या फवारणीमध्ये किंवा आपल्या ड्रीप मधून आपण देऊ शकत नाही. तर त्यावेळेला आपल्याला जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं हे फ्युचर पीएच वापरायचं आहे. जेणेकरून जो काही आपल्या पाण्याचा पीएच जो आहे किंवा औषधाचा पीएच जो आहे तो जो काही 10-12 असेल तो पीएच आपल्याला तिथं कमी करून 6 ते 7च्या दरम्यान म्हणजे 5.5 ते 7च्या दरम्यान इथं आपल्याला ते तयार करून देतं म्हणजे आणून देतं. आणि इथं तुम्ही लाईव्ह डेमोमध्ये बघू शकताय की आपण झिंक ऑक्साईडचं सस्पेन्शन घेतलं होतं की ज्याचा पीएच 12 होता आणि आपण जे ग्रीन फडचं जे सोल्युशन होतं त्याचा पीएच जो होता त्याचा 2 पीएच होता ते एकत्र केलं आपण. त्यावेळेला ते जे द्रावण आहे ते पूर्णपणे फुटलं होतं जसा चहा फुटतो तसं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण जेएफसी ॲग्रोटेक सांगली यांचं जे काही फ्युचर पीएच आहे हे आपण ज्यावेळेला 1 ml त्याच्यामध्ये टाकलं तर त्यावेळेला ते द्रावण जे आहे ते पूर्णपणे क्लिअर झालं. आणि अशा पद्धतीनं जर तुमचं कोणतंही औषध फुटलं असेल तर तिथं आपण जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं फ्युचर पीएच वापरू शकताय. आणि त्याचबरोबर याचं जे वापरण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला आपल्या पाण्यामधून आपल्याला प्रति लिटर 1 ml असं वापरायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण ड्रीप मध्ये आपण वापरतो तर तिथं प्रति एकरी 1 लिटर असं आपण तिथं वापरू शकतो. आणि हे आपल्या जमिनीचा जो पीएच आहे किंवा आपला जो पाण्याचा पीएच आहे हे बॅलन्स करण्याचं काम करतं. त्यामुळं आपल्या जमिनीची आरोग्याची काळजी म्हणजेच आपल्या जमिनीच्या आरोग्याची जी काळजी आहे ती घेणं आपल्याच हातात आहे. त्यामुळं जर पीएच जास्त असेल तर तिथं आपल्याला तो कमी करता येतो. त्यामुळं जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं फ्युचर पीएच हे आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये नक्कीच वापरून बघितलं पाहिजे.